50-50, 55,000 हप्ता असतो रे त्या पोरांचा आणि तुम्ही त्यांच्या नोकऱ्या हिसकावून घेताय. लाजा वाटली पाहिजे, लाजा. अरे मरून जातील लोक अक्षरशः. एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही ले ऑफ करत असाल. ज्या प्रकारच्या गोष्टी या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये होत आहेत, अत्यंत दुर्दैवी बाब आहे. काय करावं या पोरांनी, कुठं जावं? मित्रांनो, यांच्यावरती पूर्ण कुटुंब डिपेंडंट असतं. अक्षरशः 10-10 लोक यांच्यावरती डिपेंड असतात. घरातला एखादा माणूस शिकलेला असतो, गरीब परिस्थितीतून वरती आलेले असतात आणि काहीतरी आपल्या आईवडिलांसाठी करण्यासाठी आय टीचा जॉब करतात. पैसा जास्त आहे मित्रांनो. एकच असा जॉब आहे जो सरकारी जॉब सारखा नाही. 5 वर्ष तयारी करा, त्याच्यानंतर कुठंतरी जाऊन शीट भेटली तर भेटली, नाही तर नाही. त्याचा रेशो आहे फक्त 0.1%. तसं नाही आहे. इथं जॉब भेटतो, इथं नोकरी भेटती. 15-15, 20-20 तास पोरं कामं करायला तयार आहेत आणि कामं करत असले तरी देखील तुमच्या कंपनी गोतीत आली, तुमच्या कंपनीवरती काही जरी प्रॉब्लेम झाला तर लगेच तुम्ही त्यांना हकलपट्टी करता, त्यांना कामावरनं काढून टाकता. त्यांचा हा विचार करत नाही की त्यांचं आयुष्यात पुढं जाऊन काय होईल. कोणतरी काही काही पोरं तर डायरेक्टली सुसाईड करून जातात या केसमध्ये. हप्ता एवढा मोठा असतो मित्रांनो, 50-55 हजाराचा हप्ता. एक फ्लॅट घेतलेला असतो पुण्यासारख्या एरियामध्ये. पुण्यासारख्या एरियामध्ये फ्लॅट घेतल्यावरती त्याचा हप्ता 50,000 भरायचा. आईवडिलांचा दवाखाना, पोरांचं शिक्षण, बायकोच्या सगळ्या गोष्टी, या सर्व गोष्टी बघण्यासाठी मित्रांनो हा आय टीचा जॉब त्यांच्यासाठी सुटेबल आहे. आणि हा आय टीचा जॉब ते करतात. 20-20 तास मेहनत करतात. अक्षरशः एक्सपिरियन्स पोरं असो या फ्रेशर्स असो, सगळेजण प्रायव्हेट जॉब करतात, कॉर्पोरेट जॉब करतात. परंतु याच्यामध्ये आता काय चाललं आहे, 12-12, 15-15 हजारचे ले ऑफ चालले आहेत मित्रांनो. TCSमध्ये जे झालं त्यात 12,000 एम्प्लॉय काढले, त्याच्यामध्ये 2,500 फक्त पुण्यामधनं काढलेले आहेत मित्रांनो. याच्यामध्ये काही काहींना कंडिशन सांगितलेली आहे की 30 वर्षापेक्षा जास्त ज्यांचा एक्सपिरियन्स आहे त्यांना 2 वर्षापेक्षा जास्त म्हणजे 6 ते 2 वर्षामधला पगार दिला जाईल. आणि जे फ्रेशर्स आहेत, जे जस्ट जॉईन झालेले आहेत, बेंचवरती आहेत, त्यांना पगार न देता 3 महिन्याचं नोटीस पिरियडवरती त्यांना बाहेर काढण्यात येईल असं TCSने म्हणलेलं आहे. परंतु मित्रांनो, आपण सर्व गोष्ट बघितली तर प्रायव्हेट ज्या पण कंपन्या आहेत त्या ग्लोबल मार्केटमध्ये थोडी जरी उलतापालत झाली की लगेच ले ऑफ चालू करतात मित्रांनो. TCS हे एकच उदाहरण नाही, याच्यामध्ये मोठमोठ्या कंपन्या आहेत. पॅसेंजरचं नाव जरी घेतलं तरी त्यांनी पण 10-10 हजारांनी ले ऑफ केलेले आहेत. परंतु TCSचं आता जे नाव आहे ना ते हायलाईट व्हायला लागलं आहे. कारण रतन टाटा ज्यावेळेस होते त्यावेळेस कोणत्याही प्रकारच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात ले ऑफ्स होत नव्हत्या. कंपनी गोत्यात येऊ, ट्रस्ट म्हणून कंपनी काम करायची. परंतु आता TCS देखील स्वतःच्या प्रॉफिटचा विचार करत आहे. आधी जर बघितलं तर टाटा इज इक्वल टू ट्रस्ट. म्हणजेच काय, टाटा हे ट्रस्टच्या नावाने आत्ता पण ओळखलं जातं. परंतु आधी ज्या गोष्टी व्हायच्या टाटामध्ये, एखाद्या एम्प्लॉईची ज्या प्रकारे कदर व्हायची, त्यामुळे त्याचे जे आउटपुट आहेत ते अक्षरशः पूर्ण भारताने टाटाला दिले. त्यांनी जी सेवा टाटाने पूर्ण भारतामध्ये केली, रतन टाटांनी केली आणि त्या नावाची जी किंमत आहे पूर्ण भारत करतं, हे सर्वांना माहिती आहे. परंतु आता रतन टाटा गेल्यावरती 1 ते 2 वर्षामध्येच त्यांनी स्वतःची मक्तेदारी, स्वतःचा माज दाखवायला चालू केला. याच्यामध्ये मॅनेजमेंट असेल, मॅनेजमेंटमधले लोक असतात आणि हे मॅनेजमेंटमधले लोक हे सर्व डिसिजन घेतात की ग्लोबल मार्केटवरनं काय आपल्या कंपनीला इफेक्ट झाला, त्याच्यामध्ये आम्ही ले ऑफ करून टाकू. मित्रांनो, काही असे न्यूज आहेत, रूमर्स आहेत, लोक म्हणतात ते कमीत कमी 1 लाख लोकांना आतापर्यंत काढलेलं आहे. परंतु हा कन्फर्म आकडा नाही आहे, याच्यावरती आपण श्युरिटी करू शकत नाही. परंतु तसं बघितलं तर मित्रांनो, मिनिमम आत्ता तर ऑफिशियल आकडा यांनी 12,000चा जाहीर केलेला आहे. ओव्हरऑल इंडियामधनं 2,500 तर फक्त पुण्यामध्ये आहे. सह्याद्री पार्कमध्ये जे आहे फेज 3ला, त्याच्यातनं 2,500 एम्प्लॉय काढलेले आहेत मित्रांनो. कोण गाडी घेतं, कोण बंगला घेतं, कोण फ्लॅट घेतं. आणि फ्लॅटचं सिस्टीम तर पुण्यामध्ये लय डेंजर चाललं आहे. 1-1 कोटीचा फ्लॅट असतो मित्रांनो. IT मध्ये कामाला लागल्यावरती पोरं लगेच त्या फ्लॅटला घ्यायला जातात आणि फ्लॅट घेतल्यावरती अक्षरशः मित्रांनो त्याचा हप्ता, त्या गाड्यांचा हप्ता, परत एखादी गाडी घेतली दवाखान्याचा हप्ता, या हप्त्याच्या जगामध्ये अक्षरशः ही IT मधली पोरं अडकून जातात. आणि त्याच्यानंतर मित्रांनो असं रिसिशन, ले ऑफ्स आलं की पूर्णपणे यांची सर्व वाट लागून जाते आयुष्याची. काही केसेसमध्ये सुसाईड होतं, इन्शुरन्समध्ये क्लेम होऊन जातं. यांसारख्या गोष्टी व्हाव्यात म्हणून काही जण हे सुसाईड करतात. परंतु तसं बघितलं मित्रांनो, अत्यंत दुर्दैवी बाब आहे. कारण आपल्या एम्प्लॉयमेंटला धक्का लागला म्हणून आपण सुसाईड करणं, एवढं टोकाचं पाऊल घेणं, यांसारख्या गोष्टी देखील पोरं करतात. मित्रांनो, एवढं सांगेल, एवढ्या मोठ्या प्रमाणात ले ऑफ जर कुठली कंपनी करत असेल, ते पण बॅकबोन ऑफ इंडिया, टाटा इज अ बॅकबोन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं. आणि बॅकबोननीच जर अशा गोष्टी केल्या तर बाकीच्या ज्या पण स्मॉल स्केल कंपन्या आहेत त्यांच्यावरती काय इफेक्ट पडेल आणि त्या कंपन्या काय एम ठेवतील. म्हणजेच काय, त्यांच्या मते जर टाटा हे करू शकतं तर आम्ही का नाही करू शकत.
एखाद्या एम्प्लॉईला काढायला त्यांना वेळ लागणार नाही मित्रांनो. कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजेत. लवकरात लवकर ह्याच्यावरती काहीतरी सोल्युशन निघलं पाहिजे. ठीक आहे, ग्लोबल मार्केटवरती डिपेंडंट आहेत कंपन्या, ग्लोबल सगळ्या गोष्टी होतात. पेट्रोलचे भाव वाढले, पेट्रोलचे भाव कमी झाले किंवा दुसऱ्या पण काही गोष्टी असतील फायनान्शियल ह्याच्यावरती डिपेंडंट आहेत. त्यामुळे ह्या हालचालींमुळे ले ऑफ्स होतात किंवा कंपन्यामध्ये बेंचवरती बसवले जातात, प्रोजेक्ट जातात कंपन्यांचे. परंतु मित्रांनो, आजपर्यंत तर जोपर्यंत रतन टाटा होते तोपर्यंत ह्या गोष्टी झाल्या नाही. परंतु आता एवढ्या मोठ्या प्रमाणात TCS ले ऑफ करते. आजपर्यंत सगळ्यांनी एकच ऐकलं होतं, टाटामध्ये जॉब आमचा कुठल्याही प्रकारे लागू शकतो. परंतु ह्याच्यापुढे कोणच टाटामध्ये जॉब घेण्याचं स्वप्न देखील बघणार नाही.